गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि वाजले सकाळचे 11:30 आणि आपण सगळे उठलोय. मम्मा पण उठली आहे, इवू पण उठली आहे आणि इवूचं मस्तपैकी आता फीडिंग झालं आहे. बघा दूध बघा कसं बाहेर काढलं. लिपस्टिक लागली आहे इवूला. तर जस्ट आता इवूला असं ठेवलंय कारण का मम्मा आता तिला चेंज वगैरे करते. तिचं फीडिंग झालं ना, तर डायपर वगैरे चेंज करून तिला फ्रेश वगैरे करून घेते. आणि आपण इकडे बसलोय, खिडकी वगैरे उघडून बसलोय कारण का आज लाईट गेली आहे सकाळ काय माहिती. पहिलं एक टाईम होता जेव्हा तळेगावमध्ये एव्हरी थर्सडेला लाईट जायची, म्हणजे ते लोड शेडिंग असतं ना तसं होतं. जिथे जायची लाईट सकाळी 10:30 वाजता आणि यायची संध्याकाळी 5:30 वाजता. आज पण त्याच टायमिंगला गेले, कदाचित संध्याकाळी येणार आहे असं वाटतंय. काय लाकू ही बघा मम्मा. गुड मॉर्निंग. लाईट तेव्हा आली तर लोक पहिल्यासारखं हो. पहिलं तर आम्ही दोघं असायचो तर काय प्रॉब्लेम नव्हता, आपण कसं तरी मॅनेज करायचो. पण आता इवूला आपल्याला झोपवायचं असेल तर दुपारी आंघोळ घालणं मॅन्डेटरी आहे. पण काय आता बघूया. आता तर वाटत नाही. पाहिजे पाठी प्रोग्राम पण चाललाय काहीतरी, माहीत नाही कसला तरी प्रोग्राम आहे. फुल आवाज येतोय. तर बघूया किती वाजेपर्यंत लाईट येते वगैरे. तर मम्मा इकडे इवूला फ्रेश केलं, मम्माने मस्त पुसलं. त्यात मम्मा चेंज करते तिथपर्यंत आपण इकडे हवेसाठी बसलो खिडकी वगैरे उघडून. तर आता इवूला बघा मस्त चेंज वगैरे केलंय. बघा किती गड दिसतंय बघा, ग्रीन कलर मध्ये स्लीवलेस घातलंय. लाग आहा आहा मस्त वाटतंय ना ग्रीन कलर मध्ये. आता मम्मा तिला थोडंसं औषध वगैरे पण पाजून घेते कारण का आता सकाळी झाली आहे ना, तर एक सकाळी पाजते एक रात्री पाजते. तर ठीक आहे, आता मम्मा औषध वगैरे पाजत. लाईटचं काय आता पत्ता अजून काय वाटत नाही आहे. तर बघूया. आता मम्मा जाईल थोडं जेवणाची तयारी करायला, मग आपण इकडे इवूला घेऊन बसणार आहोत. थोड्या वेळ बाल्कनीमध्ये राऊंड मारूया कारण का हवा मस्त चालली आहे. तर गरम तर होत नाही आहे, पण लाईट पाहिजे. बाकीच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लाईट पाहिजे. बघूया आता किती वाजता येते. आणि लाईट तर काय अजून आली नाही. तर आता इवूला तर झोपवलं आहे मम्माने फीडिंग वगैरे करून. तर आता इवू झोपली आहे आणि आपण जेवण बघा परत मागवले आपण पनीर कढाई. कारण का लॉकू बनवणार होता जेवायला आणि लॉकू बनवत होता. आज बोलला की आज फक्त राईस बनवूया का. तर मी बोललो ठीक आहे बनव. तर स्वतःच बोलला की अरे आज मला ना पनीर कढाई खायचं मन करतं. ती भले पनीर खात नाही पण तिला भाजीची टेस्ट लय आवडते. तर म्हणून मागवलं, नाही तर नव्हतं मागवणार. आता आम्ही विचार केलेला की बाहेरचं नाही खायचं. आणि ह्याला बघा. तुम्हाला काय वाटतं, मी मागवलं असेल का लॉकूने मागवलं असेल? तुलाच खायचं असतं पण तुझा फेवरेट झालं कढई. बघितलं. पण मला माहिती आहे की हे माझं फेवरेट झालंय, पण आज खायचं तिला होतं. नाही खोटू तुला ते बघा. तर चला आता आपण जेवण करून घेऊया. इवू झोपली आहे. इवू पण जास्त वेळ झोपणार नाही कारण का लाईट नाही आहे. तर त्याच्या अगोदरच ती उठण्याच्या अगोदरच आपण जेवण करूया. आणि आपलं आता मस्त जेवण वगैरे झालंय. मम्मा हसते कारण का मम्माने पूर्ण भाजी संपवले. फुल असं चाटून पोसून खाल्लंय. बोलते नाही आवडत माझ्यासाठी नाही मागवलं, तू मागवलं करून फुल खाल्लंय. ते बघा. आणि आपली इवा पण उठली आहे. ही बघा आज इवूला इकडे झोपवलेलं कारण का फॅन नाही आहे ना, तर इथून खिडकीतून डायरेक्ट हवा येते. तर इवूला गरम नाही होणार म्हणून इकडे ठेवलेलं. ही बघा त्याला आवाज देत होता ना. हे बघ केवढं ओलं केलंय बाबडू. तर झोपली तरी पण एक अर्धा तास वगैरे झोपली. ती झोपली म्हणून आपल्याला जेवण वगैरे आरामात करता आलं. तर ठीक आहे. आता तर तिची आंघोळीचं काय वाटत नाही, आंघोळ होईल तिची. लघु काय करायचं तिच्या आंघोळीचं? पाणी याच्यात गरम करू का टोपात घालायची तिला मग तसं नाही तर मग संध्याकाळी घालायला लागेल लाईट आल्यावर. बघूया. आपण अजून थोड्या वेळ वेट करूया कारण का कशी आज माझी तर सुट्टी आहे आणि मम्माचं ऑफिस तर किती वाजता आज? नाही माहिती आज पण यार. मम्माचं ऑफिस असतं तरी पण संध्याकाळचंच ना, 5:30 नंतरच काही टाइम असणार. तर तिथपर्यंत तर लाईट येते मोस्टली 4-4:30 वाजता.
साडेचार पण नाही, 6 वाजता येते कधी कधी. नाही पण आता पहिलाच दिवस आहे ना. गेले तर काय माहिती आता पहिले 6 किती वाजता वाजता येईल. यायची. हो पहिली तर डेंजर 11 पण. वाजता जायची, ती 6 वाजता यायची. तर बघूया आता किती वाजता येते. तर थांबूया आपण थोडा वेळ. जर नाही आली कशी होते, जर नाही आली लाईट तर मग आपण इवूला तेच करूया, पाणी गरम करूया गॅसवर आणि मग आंघोळ घालूया. तर बघूया. आता तर आपण इवू उठली आहे तर थोड्या वेळ इवू सोबत खेळूया, हा ना बाबडू. आणि फायनली लाईट वगैरे आली आहे आणि मस्तपैकी आपण फ्रेश झालो. पहिलं लाईट आल्याला आपण पहिलं काम केलं की आपण पहिलं फ्रेश होऊन घेतलं. फोन पण चार्जिंगला लावलेलं कारण का फोन पूर्णच डेड झालेला, बॅटरी पूर्ण संपलेली. तर मम्मा इकडे आता काम करते, भांडी वगैरे घासते. मम्माने इवूला पण झोपवलं आहे. ॲक्च्युली इवूला आम्ही लाईट नसतानाच झोपवलं कारण का तिचा टायमिंग असतो ना हा आंघोळ करून झोपायचा. तर तिला झोप आलेली तर तिला आंघोळ करून झोपवलं आणि आता वाजलेत 4:30. तर बघूया आता. मम्मा तर आता काही झोपणार नाही कारण का मम्मा झोपणार असतो आता. हां बघा तुम्हाला समजलं ना शिफ्ट किती वाजता आहे. मम्माला तर अजून ऑफिस किती वाजता तेच नाही समजलं. तर बघूया आता मम्मा तर झोपते की नाही झोपते माहीत नाही. की ठीक आहे आता आपण थोड्या वेळ टाईमपास करूया. मम्मा ते भांडी वगैरे साफ करेल, आपण इकडे बसूया. ही बुक किती वाजता उठते त्याच्यावरती सगळं. मम्मा पण वाटतं की मम्माला पण सांगूया आपण की भांडी वगैरे झाल्यावर थोडंसं रेस्ट करायला कारण का परत रात्रीचं जागायचं असतं ना. आणि हे बघा इवू पण उठली आहे. इवू आता नाही उठली आहे, झाला तिला एक 10-15 मिनटं झाली उठली आहे. तिच्या मम्माने फीडिंग वगैरे केलं आणि तिला बर्फ देऊन आता मी असं घेऊन राऊंड मारतोय. आणि आपण इवूची आता बकेट पण लावली आहे भरायला. वाजले किती आहेत बघा, 5 वाजता. आज इवू 5 वाजता आंघोळ करतं. ठीक आहे आता काय लाईट गेलेली तर काय ऑप्शन नव्हतं आपल्याकडे. तर आपण आता तिला आंघोळ घालणार आहोत. मम्मा बोलते की आंघोळ केल्यावर परत ती झोपेल कारण का ती गरम पाण्याने आंघोळ घातल्यावर त्यांना थोडंसं शेक भेटतो तर त्यांना थोडीशी झोप येते. तर चला आता लय घाई होणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हे बघा इवूला मस्त आहे की मम्मा दारात दाखव ना. मम्मा नुसती घाईमध्ये घेऊन चालली आहे तिला. मी नाही दाखव तुला. बघा इवूला बघा मस्त पैकी आता ना फ्रेश वगैरे केलं, आंघोळ झाली इवूची. कपडे वगैरे मस्त घातले. मला तर इवूचा हा टॉप लय आवडतो, हो स्लीवलेस वाला. आणि तिला खूप भूक लागली. तर आता मम्मा तिला फिडिंग करेल आणि मग बघूया आपण ती झोपते का. आणि आता इवूची आंघोळ वगैरे झाली आहे. मागाशी लय चिडचिड करत होते कारण का तिला खूप भूक लागलेली. तर आता आपण तिला फिडिंग वगैरे करून स्वेडल वगैरे करून मम्मा झोपवते तिला. मम्मा ट्राय करते तिला झोपायला कारण का तिला सवय आहे ना की आंघोळ केल्यावर नेहमी झोपायची. तर बघूया झोपते का. आणि वाजल्यात 5:30, 5:45. तर ठीक आहे आता मम्मा आली की आपण थोडंसं कॉफी वगैरे पिऊया. आज आपला मूड होता आहे कॉफी पियायचा. तर मम्मा आली की आपण कॉफी वगैरे पिऊया. मग बघूया. मम्माचं जर ऑफिस चालू होईल, आपण सुट्टी आहे म्हणून आज आपण आराम करतो आहे, नाहीतर आपलं पण ऑफिस असतं. पण ठीक आहे आता बघूया मम्मा आली की काय वेगळं प्लॅन वगैरे असेल किंवा काय खायचं वगैरे असेल तर मग आपण घ्यायला वगैरे जाऊया. वाटतं तर नाही मम्माचा काय खायचा मूड आहे. तिला झोपच नाही भेटत, बाकी तिचा काय मूडच नाही. आज मम्माने मला कॉफी पण हलवून नाही दिली बघा, अशीच दिली आहे. मी तुला थोडीशीच बाकी ते आंदोलन सांगितलं काय पण तुम्ही कॉफी पण अर्धवट बनवून देतोय. तर चला आपण आता कॉफी पिऊन घेऊया आणि एक बिस्किट पण खाऊया. मम्मा पण कॉफी पिणार आहे. मम्माची कॉफी इकडे, आपली इकडे. मम्माची तिची नाही हलवायची आहे कॉफी, तिची हलवलेलीच आहे वाटतं. प्लीज बघा प्लीज. हे बघा अच्छा म्हणजे मी तिच्यासोबत बोलता बोलता असं हलवत होतो ना म्हणून पडली. ठीक आहे तर आपण फक्त कॉफी पिऊन घेऊया, नाही तर एक एक गोष्ट नव्हती हे करत राहील मला. हे बघा सगळं मस्त लादी वगैरे पुसली आहे इकडे. आता मम्मा हा रूम पुसते, मी हॉल पुसून झाला तर मम्मा इकडे काहीतरी टेक्निक करते. आपण फक्त हा रूम नाही पुसणार आहे कारण का तिकडे इवू झोपले. मम्माने हा रूम पण पुसला आहे, फक्त आता किचन बाकी आहे. आणि हे करता करता लाईट गेली.
तर बघूया ही तर आता झोपली आहे, पण ती आता उठेल कारण का आता तिला गरम होईल. ती विंडो आपण ओपन नाही करत कारण का ऊन येतं ना दुपारचं, तर उन्हामुळे मग हीट पण जास्त मारते, म्हणून आपण तो रूम ओपन नाही करत. तर आता मम्मा तिकडे मारते. मम्मा पण डेंजर आहे, इवूच्या रूममध्ये मारते. एक तिथे बिछाना पण आहे ना, तर तेवढी जागा नाही मारायला. तर बघू आता मम्मा मारते, आता मारू दे. ठीक आहे, तर आता आपण मस्तपैकी सगळं चकाचक क्लीन करून टाकलं आहे, घर सगळं साफ केलं आहे. कारण का आपली सुट्टी होती ना, आणि मम्माचं ऑफिस पण थोडंसं आता 7-7:30ला चालू होणार होतं. तर मग आपण बोललो की पटकन लादी वगैरे पुसून सगळं साफसफाई करून घेऊया. तर मम्मा तू तिकडे कुठे मारतोयस? हां, तिकडे कुठे मारायला गेलेलास? जाणून बुजून मारतोयस का? इवूला उठवायचा प्लॅन चालू आहे तुझा? हां, ठीक आहे, चालेल. तर चला आपण थोडंसं बाकी अजून सगळं साफसूफ करून घेऊया आणि मग भेटूया लगेच. मम्मा अंधारात पण बघा पूजा करते. मम्माला बोललो थोड्या वेळाने कर, लाईट येईल. आणि माझं ऑफिस चालू झालं आता, तिचा मेसेज आला ना. मम्माचं ऑफिस पण चालू झालं. तर आपण 2 फ्लॅश लाईट चालू केले, एक या मोबाईलची पण आहे आणि इकडची पण आहे. संध्याकाळचे 7 वाजले. मम्मा आता पूजा करेल आणि मग ऑफिस पण स्टार्ट करेल. लाईट गेली आहे ना आता. अरे यार, मग तेच ना, आता मला एक्सटेंड करावं लागणार माहिती आहे. येईल लाईट येईल. तू दिवाबत्ती लावायच्या अगोदरच लाईट येईल. मला तर बरं व्हायचं. तू तिथे माचीस लावायला आणि इकडे लाईट यायला होईल बघ. काय पण बोलतो बघ 1, 2. चल. पेटला की येईल लवकर लगेच. पेटली नाही ना अजून दिवा. भेटली ना. पेटली लाईट नाही आली, पचका झाला आपला. आता तू घंटी वाजवशील तर आपला बाबू उठेल. नाही वाजवणार ना. माझं ऑफिस चालू झालं आहे आणि आपल्याला आवाज आला. मी बघा बाबडू. हाय बाबडू. मस्त झोपली वो, मस्त झोपली. बरं झाली झोपली. खूप सारे कामं करून दिले. आणि हे बघा जीभ कशी लावते बघा, ती बघा कपडा खात बसली आहे. बाबडू आहे, कपडा नको खाओस. तर चला आपण तिला ना पटकन तिचे स्वेटर वगैरे ओपन करूया. कशी गोड दिसते बघा, गोड बाबडू. ते बघा कशी मस्त फ्रेश दिसते. मस्त तिची झोप वगैरे कंप्लीट झाली. थोडंसं तिला गरम झालेलं, थोडं टी-शर्ट तिचं घातलं ते थोडंसं ओलं झालं कारण का मागाशी लाईट गेलेली ना. तिला असंच थोड्या वेळ बाहेर घेऊन आलं बाल्कनीमध्ये. आणि व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय. मस्त वाटतं. तर थोड्या वेळ इकडे उभं राहतो इवूला घेऊन. मग नंतर आपण तिकडे हॉलमध्ये घेऊन जाणार आहे आणि इवूला खालती बॅटवर ठेवणार आहे. कारण का मम्माचं पण ऑफिस असेल तर मम्मा पण तिकडे तिला बघू शकते आणि आपण पण तिच्या इकडेच खाली बसणार आहोत. बघा मस्तपैकी इवूला मी आता फ्रेश वगैरे केलंय. तिचे कपडे पण चेंज केले. आता मम्माने तिला ना मस्तपैकी फीडिंग वगैरे केलेली. मम्मा ऑफिस करते ना, तर मम्माला बोललो की तू लगेच तिला फीडिंग करून दे, मग मी तिला सगळं चेंज वगैरे करतो. तर आपण तिला मस्तपैकी फ्रेश वगैरे केलं, चेंज वगैरे केलं. फक्त आपल्याला टीका लावायला येत नाही, तर मम्मालाच बोलवलं टीका लावायला. तर आता तिला मला वाटतं झोप येते, तर आपण आता मम्माला परत बोलूया. तर मम्मा तिला परत झोपवेल. म्हणजे ते कसं ती थोडंसं फीडिंग करता करता झोपते. म्हणजे असं झोपवायचं असेल तर सहसा कसं आता तिला फीडिंग करून टाईम झाला ना, म्हणून ती लगेच झोपणार नाही. नाही तर फीडिंग करून लगेच मम्मा आली बघा. कारण काय फीडिंग करून लगेच झोपवलं ना तर ती झोपते. आता फीडिंग केलं मम्मानी, मग मी तिला चेंज वगैरे केलं. मग आता थोडा वेळ खेळली ती, थोडं फोनवर वगैरे बोलली बाकी घरच्यांची. मग आता तिची झोप थोडीशी उडाली आहे, तर आता मम्मा परत तिला थोडं फीडिंग करेल, मग ती लगेच झोपेल. बघते बघा कशी. बाबडू कच्चे बाबडू बाबडू. तर बघूया. तर मम्मा काय तू झोपवतेस की कसं काय? तर मम्मा आता झोपवेल तिला.
तर मम्माने तिला घेतलं असं 5 मिनिटासाठी. मम्मा बोलते एवढ्या लवकर नको झोपूया, थोडा अजून 15-20 मिनिटं थांबूया. कारण का आता 8:30 वाजल्यात ना, तर आपण तिला ट्राय करणार आहेत 9-9:15 पर्यंत झोपायला. जर ती 9-9:15 पर्यंत झोपली ना, मग कसं आपण पण पटकन ती झोपली की जेवण वगैरे करून घेऊया. म्हणजे मम्मा पण फ्री, मी पण फ्री. म्हणजे मम्माचं ऑफिस करायला कंटिन्यू करेल आणि मग आपण फ्री असू की म्हणजे इवा नंतर उठल्यावर मग आपल्याला काही कामं नसणार, मग फक्त इबूलाच बघायचं असणार. तर चला आता याच्यामध्ये इबू झोपेल. अर्धा तास आम्ही लावलाय, बघू आता ती कधी झोपते. तर आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.